खाली आहेत, खुर्च्याला काटे लागलेले आहेत। बघा 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 तहसील कार्यालय शिल्लोडचं दुरावस्था बघा। काय भाऊ पहा शिल्लोडच्या तहसील कार्यालयाची दुरावस्था पहा। पूर्ण टेबल खाली, कुलूप बंद, कर्मचारी गायब, पगार मात्र वेळेवर। ओला दुष्काळ ओला दुष्काळ ओला दुष्काळात यांचं ओलं पण चालू आहे पैशाचं, फक्त यायचं नाही जायचं नाही, त्यांच्या बापाचंच राज्य आहे। या धुळी पाहिल्या का तुम्ही? इकडे पहा, बुकी मारतो मी, याच्यातून धूळ 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 धूळ। कोणाची फाईल कोणी न्या राम भरोसे। अब्दुल सत्तार साहब यहाँ के आमदार है, तुम्हारे ऐसी हालत उनके राज्य में तो गलत बात है ना। फिर आप क्या करना? अब क्या करना हमने गरीब लोगों ने? ये देखो ना, ये कितने दिन से चक्र मार रहे तुम? हमारे को 12 महीने हो रहे चक्र डालते डालते, अब 2 महीने का करके रखे उस पे। अधिकारी दिलीप स्वामी, तुम्ही निष्क्रिय जिल्हाधिकारी आहात, आम्ही वारंवार सांगतोय, तुमचीच पोलखोल करतोय आपण। तुमच्या काळामधले हे सर्व कार्यालय राम भरोसे आहेत। उघड्यापाशी नागडं गेलं आणि सर्रात हिवानं मेलं, अशी परिस्थिती या पुरवठा विभागाची आहे। पण बघता जिल्हा पुरवठा अधिकारी फुलारी साहेब, तुमच्या राज्यामध्ये इथं फुलं फुलताना दिसत नाही, कमळाचं फुल नाही, कोणतं फुल नाही, इथं झेंडूचं फुल नाही, फक्त बेसरामाचं फुल द्यायची गरज राहिलेली आहे। धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे, परंतु इथं बघू शकता पूर्ण इथं पिचकाऱ्या मारलेल्या आहेत गुटख्याच्या। तहसील कार्यालय हे शिल्लोडचं तहसील कार्यालय बघू शकता आपण, तहसील कार्यालयाची अत्यंत दुरावस्था आहे। तहसीलदार कोण आहे? तहसीलदारला किती मार्क देणार तुम्ही 100 पैकी? सगळ्यांना सांगा किती देणार? 0 का? 0 ना? नमस्कार, बोल बिंदास बोल मध्ये मी दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतोय। आपण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील तहसील कार्यालय शिल्लोडमध्ये आलेलो आहोत आणि हा बालेकिल्ला म्हणून जे आमदार आहेत अब्दुल सत्तार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आपण आहोत। आणि या बालेकिल्ल्यातल्या तहसील कार्यालयाची दुरावस्था कशी आहे? कार्यालयाचा टायमिंग किती झाला भाऊ? आता सध्या 12 वाजून 10 मिनिटं झालेली आहे। तहसील कार्यालयामध्ये आलोत, इथं आलोत आपण। आता नेमकं कोणता विभाग इथं लिहिलेलं नाही, फलक नाही, काय नाही, पण मात्र कुलूप इतकं जबरदस्त आहे, याला हातोड्यानं जरी तोडलं तर कुलूप तुटणार नाहीये। बघू शकता आपण या तहसील कार्यालयाची दुरावस्था। हे दुसरं बघता, तहसील यांचे कक्ष आहे तहसीलदार, याला बी मोठं म्हणजे कुलूपच्या कुलूप आहे, म्हणजे इथंही कुलूप आहे, सगळीकडे कुलूप आहे। लोक मात्र काम घेऊन रांगेत उभे राहिलेले आहेत, त्यांना विचारणार आहोत आपण। तहसील कार्यालय इथं कोण आहे? इथं तहसील कार्यालयाची इथं म्हणजे पहा, अस्वच्छतेच्या नावानं 12 वाजलेले आहेत। यात ताई हजर आहेत आणि इथं बघू शकता आपण इथं कर्मचारी हजर नाही आहेत, हे कर्मचारी हजर आहेत। हे कर्मचारी पहा धूळ बसले, रिक्त पद आहे। बरं, आय कार्ड कुठं आहे तुमचं? इसरले घरी, इसरले, आय कार्ड नाही आहे, कशाला? तुम्ही कोण आहे आता कसं कळणार? इथं फलक नाही, नाव नाही, बोर्ड नाही, आहे का? बरं, मार्फत आहेत का? ओळखपत्र कसं काय नाही? ओळखपत्र, नियुक्तीपत्र 2 महिने दिलेले फक्त त्यांनी। मग आता किती महिने झाले 2 नियुक्तीपत्र? 2 वर्ष। मग इथं कसं काय चालू आहे? आपण बघताय बोल बिंदास बोलच्या माध्यमातून जिल्हा पुरवठा अधिकारी फुलारी साहेब या कार्यालयामध्ये नियुक्तीपत्र 2 महिन्याचं, परंतु किती दिवस झाले कर्मचारी इथं बसलेत, यांना नियुक्तीपत्र नाही आहे, सध्या आय कार्ड नाही आहे त्यांच्याकडे, मग बसलेत कशावर? शास्त्र काय आहे पद? काय पद? पद नाही माहिती, मग काय काम करता इथं? कोण पगार देतंय तुम्हाला? पगार कोण देत आहे? फुकटचं काम करत नाही कोणी, एवढे दानशूर नाही आहेत तुम्ही जनतेसाठी काम करणारे। पगार कोण देत आहे? कशाच्या जीवावर जगता इथं? इथं पुरवठा विभाग आहे, पुरवठा विभागामध्ये आपण काय दुरावस्था आहे? शिल्लोड शहरातील तहसील कार्यालयामध्ये आपण जाऊन पोहोचलेलो आहोत। तहसील कार्यालयामध्ये या भगिनी आहेत। क्या है दीदी, क्या काम था आपका? हम ऑपरेशन को गए थे सर। तो ऑपरेशन के वास्ते एक नाम पे थोड़ा गलत आया, वापस आ गया औरंगाबाद से। अच्छा, औरंगाबाद से इधर आए? कितनी चक्कर हो गई? नहीं ना, अभी पहली बार। अच्छा, किती चक्र झाले ताई? पहिली चक्कर आहे, राशन बंद आहे आमचं 2 वर्षापासून। 2 वर्षापासून बंद आहे, राशन नाही आहे तुम्हाला? बर, मग इथं कोण आहे कर्मचारी? तिकडे आहेत का बसलेले? आपण मध्ये पाहूया, पुरवठा विभाग आहे म्हणे। काय अवस्था आहे पुरवठा विभागाची पाहू शकता, फरशा कशा आहेत। तहसील कार्यालयामधला पुरवठा विभाग आहे हा। या खुर्च्या पूर्ण खाली आहेत, खुर्च्या नमस्कार नमस्कार, या खुर्च्या खाली आहेत, खुर्च्याला काटे लागलेले आहेत। बघा 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 तहसील कार्यालय शिल्लोडचं दुरावस्था बघा। काय भाऊ, एकूण कुठं गेले ते? आता नवी तहसील बनवली सर। बरं, नवी बनवू लागली, हे जुनी झाली, त्यामुळे नवीन तहसील होईपर्यंत घरी आराम चालू आहे। चला 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 चला, सगळी परिस्थिती पहा, म्हणजे हे तहसील कार्यालय एकूण कुठं गेले ते? आता नवी तहसील बनवली सर। बरं, नवी बनवू लागली, हे जुनी झाली, त्यामुळे नवीन तहसील होईपर्यंत घरी आराम चालू आहे। चला 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 चला, सगळी परिस्थिती पहा, म्हणजे हे तहसील कार्यालय। या धुळी पाहिल्या का तुम्ही? इकडे पहा, बुकी मारतो मी,
याच्यातून धुळ कोणाची फाईल कोणी न्या राम भरोसे कुणाची फाईल कुणी घेऊन जा या कोणाच्या फाईलीत काही कळायला तयार नाही पण कुणाची फाईल गट्टा उचलून नेला कागदपत्र चोरले माहिती अधिकार टाका काही टाका तुम्हाला कागद परत भेटणार नाही काळ्या दगडावरली पांढरी रेष काय काका लय परेशान दिसायले काय काम होतं राशन मध्ये खालीवर नाव झालेलं ते खालीवरी हो मग वरी कधी येणार आहे आता ते म्हणते टाइम लागेल त्याला किती दिवस झाले साईड बंद आहे म्हणतात ते साईड बंदच आहे हो मागच्या वर्षी जे आम्ही मुलीचं नाव टाकलं त्याने मुलाचं नाव खाली करून टाकलं मुलांची मुली तिला तिचं नावावर टाकून दिलं आता ते म्हणतात साईड बंद आहे तुम्ही 2-4 दिवसाला तीन चक्र मारलेले आम्ही म्हणजे 12 महिने झाले परेशान हो बर कोणाच परेशान है क्या चाची साल से परेशान है राशन में राशन में? हाँ हम खुरपते पेट भरते न शेतकरी में नाम डाल के रखे अच्छा बघता हम फकीर है शाह फकीर है मेहनत करते पेट भरते अब्दुल सत्तार साहब यहाँ के आमदार है तुम्हारे ऐसी हालत उनके राज्य में तो गलत बात है ना अब फिर आप क्या करना हाँ? अब क्या करना हमने गरीब लोगों ने ये देखो ना ये कितने दिन से चक्र मार रहे तुम हमारे को 12 महीने हो रहे चक्र डालते डालते आप 2 महीने का करके रखे उसके और 2 महीने से चालू। साठी 2 वर्षापासून चक्रा मारू लागलो मी बाप. राशन भेटत नाही त्याच्यानंतर डिवायडेशनला 12 महिने अजून 12 महिने लागते म्हणजे आता बस 2 वर्ष झाले चक्र मारू लागलो जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तुम्ही निष्क्रिय जिल्हाधिकारी आहात आम्ही वारंवार सांगतोय तुमचीच पोलखोल करतोय आपण तुमच्या काळामधले हे सर्व कार्यालय राम भरोसे आहेत उघड्यापाशी नागडं गेलं आणि सर्रात हिवानं मेलं अशी परिस्थिती या पुरवठा विभागाची आहे पुरवठा विभाग पुरवठा करत नाही तर खिशाचा पुरवठा करत असावा करीताच ह्या गोष्टी 2-2 वर्षे 1-1 वर्ष झाले खेट्या मारू मारू परेशान आहे सगळे लोक काय मुंडे साहेब कोण आहे इथं अरे बापरे बळीराम यल मुंडे साहेब आहेत पुरवठा निरीक्षक अधिकारी आहेत बघू शकता यांचं कार्यालय खूप छान आहे राव सगळ्यात सुंदर कार्यालय आहे पण सुंदर कार्यालयामध्ये सुंदर बळीराम इथं दिसत नाहीये बळीरामाचं हे राज्य आहे म्हणतात ना बळीचे राज्य पण बळीच्या राज्यामध्ये बळीराम इथं दिसत नाहीये पुरवठा निरीक्षक दिसत नाही काय वाटतंय तुम्हाला सर जब से बलीराम मुंडे साहब यहाँ पर आए हमारा एक बलीराम मुंडे साहब जब से हम इरफान पठान से भी हमने रिक्वेस्ट की इनके पास भी आए कि हमारा एक भाई हैंडीकैप है हाँ उसके 50% है तो वो 1 साल से हमको अंत्योदय में दाटे करेंगे अच्छा हमारी ना फाइल ले रहे सिर्फ एक महीने के बाद आना 2 महीने के बाद आना ऐसा हमको टालम टाल रखा और दूसरी बात हमने नाम समाविष्ट करने के लिए एक फाइल अर्ज करे तो वो ओटी साहब हमारी तहसीलदार की सिग्नेचर होने के बाद भी हमारी फाइल वो आवाज में जमा नहीं कर रहे मुंडे साहब की सिग्नेचर पैसे की डिमांड होती है कई लोगों से वो बोलते हैं अगर तुम कलेक्टर साहब का निप जाएंगे तो हम राइटिंग में दे देंगे यहाँ लाइन लगाओ यहाँ लाइन लगाते तो वहाँ पे जो है तो वो अंदर से बता देता है कि साइड बंद होगी करके लोग परेशान है आपका क्या काम मैं 6 महीने से यहाँ पे इनके पास आ रहा मेरे को मेरे बहन का और पिता का नाम मेरे राशन कार्ड में ऐड करना है अच्छा हाँ 15 दिन से मैं इनके पास आ रहा हूँ इनका मिलना बहुत ही मुश्किल हो गया ढूंढने से मिल नहीं रहे मुंडे साहब ये अधिकारी और ये उनकी साइन है बोले आप वहाँ बताओ ये ऐड करके दे देंगे मैं उनके पास में जाता हूँ बोलते हैं अभी पुरोटा का ऐड करने का बंद है अच्छा और कभी भी उनके पास पहुंचो तो बता रहे कि भाई साइड बंद है आपण बघता जिल्हा पुरवठा अधिकारी फुलारी साहेब तुमच्या राज्यामध्ये इथं फुलं फुलताना दिसत नाही कमळाचं फुल नाही कोणतं फुल नाही इथं झेंडूचं फुल नाही फक्त बेसरामाचं फुल द्यायची गरज राहिलेली आहे फुलारी साहेब जिल्हा पुरवठा अधिकारी आहात हे बघता आपण इथं तहसील कार्यालय शिल्लोळ नवीन रेशन कार्ड साठी लागणारे कागदपत्र सर्व काही देऊन पूर्तता करून देखील गेली 12 महिने 2 वर्ष इथं केट्या मारावं लागतात साईट बंद आहे इतर ठिकाणची कामं मात्र सुरळीत चालू आहे परंतु इथं साईट का बंद आहे असा प्रश्न आहे कर्तव्यात चोर अधिकाऱ्यावरती मी चोर शब्द जाणीवपूर्वक वापरतोय जर 2 वर्षे लोकांची कामं होत नसतील तर चोरच आहे ते शाहू लोक 2 वर्ष लोकांना केट्या मारायला लावू शकत नाही बोलबिंदास बोलच्या माध्यमातून आपण पोलखोल करतोय तहसील कार्यालय शिल्लोडची आणि शिल्लोड हा बालेकिल्ला म्हणून आमदार अब्दुल सत्तार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पण बालेकिल्ल्यामध्येच या ठिकाणी राहणाऱ्या 18 पगड जातीतल्या लोकांना न्याय मिळत नसल्याचं भोंगळ चित्र आपण लक्षात आणून देतोय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उघडा डोळे पहा नीट आपण प्रत्येकाच्या समस्या जाणून घेणार आहोत आपण आता सध्या आलेलो आहोत तहसील कार्यालय बघू शकता तहसील कार्यालयामध्ये धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे परंतु इथं बघू शकता पूर्ण इथं पिचकाऱ्या मारलेल्या आहेत गुटख्याच्या तहसील कार्यालय हे सिल्लोडचं तहसील कार्यालय बघू शकता आपण तहसील कार्यालयाची अत्यंत दुरावस्था आहे आणि घाणीच्या विळख्यात हे आहे आपण परत दाखवणार आहेत पुढे काय वास्तव आहे याच्यामध्ये उघडा एकदा दादा हे उघडा उघड रे अन्नदाता उघडा हे या काय दादा काय लोकांचे पार ओरड चालू आहे काय भूमिका आहे तुमची कुणाचेच काम होईना काम सगळं एंट्री चालू आहे इथं तुमचे सांगा ते हाताचे घडी काढा ना आय कार्ड कुठे आहे तुमचं आय कार्ड कुठे आहे आय कार्ड नाही
का बरं नाही प्राइवेट है हां प्राइवेट है झिरो आहे प्रायव्हेट आहे मग इथं काय म्हणून बसलात तुम्ही ऑपरेटर ऑपरेटर कोणी ठेवलंय कोणी नियुक्ती दिली IT असिस्टंट संभाजीनगर त्यांनी दिले का एजन्सी मार्फत आहेत का ओळखपत्र ओळखपत्र नाही दिले अजून कसं काय नाही ओळखपत्र नियुक्तीपत्र नियुक्तीपत्र 2 महिने दिलेले फक्त त्यांनी मग आता किती महिने झाले 2 नियुक्तीपत्र देऊन? 2 वर्ष मग इथं कसं काय चालू आहे आपण बघताय बोल बिंदास बोलच्या माध्यमातून जिल्हा पुरवठा अधिकारी पुलारी साहेब या कार्यालयामध्ये नियुक्तीपत्र 2 महिन्याचं परंतु किती दिवस झाले कर्मचारी इथं बसलेत यांना नियुक्तीपत्र नाही आहे सध्या आय कार्ड नाही आहे त्यांच्याकडे मग बसलेत कशावर शासकीय कार्यालय तहसील कार्यालयातला पुरवठा विभाग इथं 2-2 वर्ष झाले आया बहिणी सर्व इथं येतात परंतु कामं होत नाही यांच्याकडे कुठला नाही बघू शकता आलिशान याच्यावरती मस्त 2-2 संगणक आहेत आणि हे खाजगी बाबू म्हटले तर वावगं ठरणार नाही यांच्याकडे पुरावा नाही तुमच्याकडे काय काय म्हणून बसलात तुम्ही काय आहे पद हा काय आहे पद नाही माहिती मग काय काम करता इथं कोण पगार देतंय तुम्हाला पगार कोण देत आहे फुकटचं काम करत नाही कोणी एवढे दानशूर नाही आहेत तुम्ही जनतेसाठी काम करणारे पगार कोण देत आहे कशाच्या जीवावर जगता इथं तुमची पगार तर नाही म्हणता ना तुम्ही तुमच्या पगारातून पगार माझी पगार येते ना वरून IT असिस्टंटची तेव्हा त्याला पगार देतो तुमच्या पगारातून एका पगारीत 2 माणसं पहिल्यांदा पाहिलं असेल तुम्ही इतिहासात आणि प्रत्येक कार्यालयात 2-2 माणसं एका माणसावर जगले पाहिजे एका माणसावर 2 माणसं एकावर एक फ्री अशी म्हणजे नोकरी कधीच पाहिली नसेल तुम्ही ही सिल्लोड कार्यालयामध्ये तुम्हाला असली नोकरी पाहायला भेटेल आपण पाहणार आहोत आणखीन पुढे यांचं पाहू दे उपकोषागार अधिकारी इथं कुठे येत आहेत का उपकोषागार अधिकारी कार्यालय पूर्ण राम भरोसे आहे बघू शकता इथं कुठे सर कुठे आहेत सर बर बाकी कोण आहेत इथं आय कार्ड कुठे आहे सर आय कार्ड तुम्ही उपकोषागार अधिकारी आहेत का बर मग आय कार्ड कुठे आहे सर कसं काढणार तुम्ही कोण आहे आम्ही कसं ओळखावं आता तुम्हाला आम्ही तर तुम्हाला क्लर्क म्हणून चालू इथं कारण की ती खुर्ची आहे तुमची आय कार्ड नसल्यामुळे आम्हाला तो कन्फ्युजन झालं ना साहेब तुम्ही कोण आहेत म्हणजे अधिकृत आहे का अनधिकृत क्लर्क आहे अधिकृत आहेत ना बर आस्थापना लेखा विभाग शाखा आहे लेखा विभाग अरे इथला तर कुलूप आहे अरे बघू शकता मध्ये दाखवा पहा सिल्लोडच्या तहसील कार्यालयाची दुरावस्था पहा पूर्ण टेबल खाली कुलूप बंद कर्मचारी गायब पगार मात्र वेळेवर ओला दुष्काळात यांचं ओलं पण चालू आहे पैशाचं फक्त यायचं नाही जायचं नाही त्यांच्या बापाचंच राज्य आहे खुर्ची म्हणजे त्यांच्या खिशातच घातलेली आहे अवघड परिस्थिती आहे आपण पोल खोल करतोय बोल बिंदास बोलच्या माध्यमातून काय चाचा क्या चालू है काम कितने दिन हो गए जोर से बोलो 4-5 दिन हो गए मिल रहा का नहीं कोई नहीं मिला तहसील कार्यालय सिल्लोड चला सिल्लोड तहसील कार्यालयाची दुरावस्था पाहूया आपण काय परिस्थिती बिकट आहे तहसील कार्यालयाची अत्यंत दयनीय अवस्था आहे तहसील कार्यालय सिल्लोडची कसं वाटतंय भाऊ हे तहसील कार्यालय पाहून कर्मचारी तर दिसेनात आम्हाला कोण कर्मचारी कळेना आम्हाला दाखवा तरी जरा तुमच्या हातानं बघून घ्या ना सर ऑफिसमध्ये जाऊन काय चाचा कर्मचारी नाही पार आया बहिणी सगळ्या परेशान आहे सरकारने पाहावं ते हा ना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उघडा डोळे बघा नीट अरे बाबा पाहू शकता आपण रेकॉर्ड पहा इथलं रेकॉर्ड पहा असं रेकॉर्ड तुम्ही कधीच पाहिलं नसेल पूर्ण अस्तव्यस्त पडलेलं आहे ना यांना ठेवण्यासाठी अलमारी आहे ना काही नाहीये इथं महसूल कार्यालयाला पैसा नाहीये काका एकटेच आहेत का तुम्ही इथं बर अस्तव्यस्त पडले कुणाचे गट्टे कोणी न्यायचे हा ते आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये बाकी सगळे काम प्रगतीपथावर आहे इथं तुमचे गटे उघड्यावर पडले कुणाच्या जमिनीचे रेकॉर्ड कोणी नेलं तर चालतंय बघू शकता अपडेट काही नाहीये म्हणजे जे म्हणतात ना सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जे खेट्या मारावं लागतात ना इथलं रेकॉर्ड चोरीला जातं म्हणजे हे बाबा असतील बाहेर उभे यांचे रेकॉर्ड जर चोरीला गेलं तर यांच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद होतात कागद भेटत नाही काय काका कुठून आलात शेतकरी दिसायलेत बाळापूर काय काम होतं फेर पार काढणे आज 10 दिवस झाले चक्कर मारून 10 दिवस मग त्याच्यामुळेच म्हणालो आम्ही बोंबलायलो की काय अवघड परिस्थिती आहे तुमच्या तहसील दोनदा अर्ज दिले साहेब दोनदा दिला 10 दिवसात किती चक्रा मारल्यात रोज असे पैसे किती गेले मग काय भाडे द्या भाडं द्या बर 50 बर काय तुमचं काम होतं शिरसाळेहून आलो मी शिरसाळे जोरात बोला सर्वे नंबर पाहिजे आम्हाला 74चा ते त्या पाहू बघू माणसं नाही
पहा रेकॉर्डची अभिलेखाची अवस्था आहे. तहसीलदार कोण आहे? तहसीलदारला किती मार्क देणार तुम्ही 100 पैकी? सगळ्यांना सांगा किती देणार? 0 का? 0 ना? काय वाटतं तुम्हाला रेकॉर्ड बद्दल इथल्या कर्मचारी? नाही का? बर बर बाबा काय वाटतं तुम्हाला? भेट ना अवघड परिस्थिती आहे. नाही 2 वर्ष झाले बघू शकता. तहसील कार्यालय सिल्लोडचा अनागोंदी भोंगळ कारभार आपण बोलबिंदास बोलच्या दैनिक बुलंदशक्तीच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणतोय. या तहसील कार्यालयाचा कारभार हा रामभरोशी आहे. रामभरोशी असणाऱ्या कारभाराला कोण न्याय देणार आहे? प्रश्न असा आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अत्यंत दुर्दैवी घटना आहे ही. शेतकऱ्यांची हवालदिल झालेला शेतकरी आहे. ओला दुष्काळानं झपाटल्या गेलाय आणि होरपळल्या गेलाय आणि शेतकऱ्याला जगावं की मरावं असा प्रश्न पडलेला आहे. अत्यंत दयनीय परिस्थिती आहे या विभागाची. तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा कर्मचारी अधिकारी हजर नाही आहे. तहसीलदार स्वतः हजर नसल्यामुळे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. महसूल विभाग आहे का तो मार्ग? तर अत्यंत दुर्दैवी आहे. असंख्य शेतकरी इथं बघताय, नजर पूर्ण नाही, जिकडं पहा तिकडं शेतकऱ्यांची इथं गर्दी दिसते आपल्याला. शेतकऱ्याच्या बांधावर कर्मचारी नाही आहे आणि तहसील कार्यालयात बी कर्मचारी नाही. मग कर्मचारी गेलेत कुठं? लाखाचा पगार पाहिजे. पगार नाही भेटला म्हणजे आंदोलनं छेडली जातात. 7वा नाही 8वा आयोग, वित्त आयोग चालू करा, 9वा चालू करा. यांना 2 लाख रुपये 3 लाख रुपये आणखीन पगार वाढ करा. परंतु शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. शेतकरी आल्यानंतर त्यांच्या कागदालाही भाव नाही आहे. फक्त इथं भाव आहे, फक्त पैसा फेको तमाशो देखो यांनाच भाव आहे. अत्यंत दुर्दैव. प्रायव्हेट का? चला दाखवा तुम्ही आम्हाला कोणकोणते प्रायव्हेट लोक आहेत. चला जिल्हाधिकारी, इथं खाजगी लोक जेवढे बसलेले आहेत, बोलबिंदास बोलच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान आहे. तुमची आम्ही पोलकोल केल्यानंतर तुम्ही त्याचा आदेश पारित करता, हे चांगली गोष्ट आहे. परंतु आता जे खाजगी लोक आहेत, काय भाऊ काय पद आहे तुमचं? काय म्हणून विराजमान आहेत तुम्ही? रजिस्टर चेक करायला इथं महसूल साहेब आहेत का? बर 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 चला अभिनंदन. काय नाव तुमचं? विज्ञान साहेब. बर इथं कोण बसतं? संपावर आहे. बर ताई तुमचं कोणतं पद आहे? महसूल साहेब. दादा तुमचं? ताई कार्ड कुठे आहे? जपून ठेवा, त्याला अगरबत्ती लावत जा रोज. हां चला चांगली गोष्ट आहे. इथं बघता ही खुर्ची पाहिली का? या खुर्चीला कमीत कमी महिन्याला लाख रुपये ओवाळून टाकावं लागतात माहिती आहे का? बरं काय? लाख रुपये 50,000 रुपये या खुर्चीची किंमत आहे. पण या खुर्चीवर जो कोणी कर्मचारी अधिकारी आहे, इथं कार्बेटीचे काटे आहेत. आणखीन कोणकोणते काटे असतात का सांगा? दाभण पण असते. काटे कोणकोणत्या? बोरीचे. याच्यावर कोणते काटे लावलेले म्हणून बसला नाही कर्मचारी? येड्या बाबळीचे का? हा येड्या लोकांना येड्या बाबळीचेच काटे सोपतात. इकडं काय आहे? इथं काय काका कोणतं पद आहे तुमचं? बर तुमचं सर? सहाय्यक महसूल अधिकारी. बर ह्या सगळ्या फायली अस्तव्यस्तच आहे. कुठंच नियोजन नाही हो, काही फायलीचं कसत नाही उघडे. इथं कोण बसतात सर? तुम्हीच आहेत का? बर बर लोकांचे बरेचसे काम आहेत तुमच्याकडं. काय तुमचं काम कोणाकडे? तुमचं काम कोणाकडे? तुमचं पद काय आहे? कुठं आहेत तुम्ही कामाला? इथं आहेत? हो आहेत. आहेत आहे का हे कामाला? हे फाईल कोणाची आहे? फाईल आणलेली. कोणाचं काम आहे? कुठं बसतात त्यांनी? मला खरंच सांगा. शेतकरी माय बाप होय, खाजगी माणूस आहे इथं आहे का? खाजगी माणूस आहे? हा माणूस आहे. मग इथं कोणत्या खुर्चीवर बसतात त्यांनी? इथे का? आम्हाला जर फोटो आला इकडे बघा, या व्यक्तीकडे कोणी आव्हान करतो, ही व्यक्ती जर खाजगी व्यक्ती खुर्चीवर तहसील कार्यालयाच्या आढळून आली, आम्हाला लोकांना सांगितलेलं आहे, तर योग्य त्या पद्धतीचा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल. एवढी तुम्ही नोंद घ्यावी. चुकीच्या पद्धतीनं खुर्चीवर विराजमान व्हायचं नाही. काय कारण आता बोलबिंदास बोलच्या माध्यमातून तहसील कार्यालय सिल्लोडची पोलखोल केली. तहसील कार्यालयाचा कारभार हा रामभरोशी आहे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी या सर्व विषयाला जबाबदार आहे. दुरावस्था कशी आपण दाखवलेली आहे, तिथला पुरवठा विभाग कसा आहे, तहसील कार्यालयातले विविध विभाग कसे आहेत आणि सगळं काही अस्तव्यस्त पडलेले आहे. खुर्च्याही विराजमान कोणी दिसत नाही. अनेक ठिकाणी आस्थापना असेल तिथं कुलूप बंद आस्थापना दिसून आलेली आहे. जिल्हाधिकारी फक्त शिस्तभंगाची नाही, निलंबनाची कारवाई होणं गरजेचे आहे. कायमस्वरूपी बडतर्फ झाले पाहिजे. शेतकरी इकडे हवालदिल झालाय, ओला दुष्काळ झाला आणि शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे. घरात पाणी, दारात पाणी, सगळीकडे पाणीच पाणी आहे. अशा परिस्थितीमध्ये जर संकटकालीन जर तुमचे कर्मचारी हजर नसतील तर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. महसूल मंत्री बावनकुळे आपण देखील लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. थांबूया. धन्यवाद.